असं आहे बाई म्हणते. बाई मग तुला थोडी म्हटलं की तुझ्या सासूबाईनं की तू चालली जाय. तुला म्हटलं का त्यानं काही असं तू इतकं मनाला काऊन लावून घेतो बाई. आता डॉक्टर आहे, इलाज आहे, सगळं काही आहे. आपण ते इलाज करू. असं ते लग्नाला किती वर्ष झाली. हा 4-5 वर्ष झाली का 10-15 वर्ष. करू करू इलाज करू आपण. दोघांनी दवाखान्यात नेतो. मी तुम्हाला पाहुण्याला फोन करून बोलावून घेतो आणि दोघांची टेस्ट करून घेतो. म्हणजे समजते नेमकं हाय काय तो. कारण की एकाची टेस्ट करून चालणार नाही बाई. टेस्ट दोघांची करावं लागेल. पाहुण्याची टेस्ट करावंच लागेल की नाही. नाही बाबा, नाही. त्याची टेस्ट नका करू. त्याची टेस्ट करणं म्हणजे त्याचा किती मोठा अपमान आहे. नाही नाही. पागल झाली काय व? हा कोण्या याच्यात राहून राहिली तू? अपमान आहे म्हणता. टेस्ट दोघांची करायला लागेल. एकाची करून कसं काय चालेल? कशावरून दोष तू येतच आहे? बुवात असला तर, पाहुण्यात असला दोष तर मग काय? नाही नाही आई, एवढं काही करू नको. राहू दे आई, राहू दे. मला तिथे जायचंच नाही आई आता. मला नाही जायचं. मी इथंच राहतो. तुम्हाला अडचण होते का माई? मी 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 काही काम करीन पण इथंच राहीन. बाई आम्हाला अडचण नाही होत तुई. आम्ही तुला जन्म दिला. आम्हाला अडचण कशाला होईन तुई. पण लग्न झाल्यावर पोरगी तिच्या सावसेच चांगलं दिसते. हा पण आपल्याकडे उपाय आहे ना. असल्यावर मग काऊन अशी करतो तू. तुला काही सासरवास आहे काय? तुला कोणी काही बोललं काय? मला सांग तू फक्त. नाही बाबा आई, काहीच नाही. कोणी काही बोललं नाही मला. हा तर माझ्या मनानं घेतलेला निर्णय आहे. पण मला असं वाटतं अशोकजीचं लग्न होऊ द्या ना. माझी संमती आहे लग्नाला दुसऱ्या त्यांच्या. मी फारकती द्यायला तयार आहे त्याला. येडी झाली काय? हा येडी झाली? नवऱ्याला फारकती देतं? पागल झाली का तू? अवा मॅट डॉक्टरची एकटी कसं काय जीवन काढशील एवढं मोठं? आम्ही काय तुझ्या जन्माला पुरलो काय? आम्ही आज जाऊ द्या मरूनच जाऊ. आम्ही मेल्यावर कोण आहे तुझं? तुला तर भाऊ बी नाही आहे की तू तुझ्या सांभाळ करीन. कोण पाहिजे तुझ्याकडे? मीनाक्षी, असा निर्णय घेऊ नको. आई तू टेन्शन नको घेऊ. माय सगळं चांगलंच होईल. माझं मन चांगलं आहे. बाई सध्या तू रागात आहे म्हणून तू अशी बोलून राहिली. तू शांत होय पहिले. आव मीनाक्षी, जरा विचारपूर्वक निर्णय घे. आयुष्याचा निर्णय हाय, मोठ्या आयुष्याचा. समजलं ना? 2 दिवस नाही तर 2 महिने राह माझ्या घरी, 6 महिने राह. पण आखरी तुले त्या बॉस नका संसार करायला लागते. आणि फारकतीची गोष्ट कशाला करून राहिली व? फारकती मागितली का त्या बॉन तुले? मनानच फारकती करून राहिली. मनानच करून राहिली. पागल वानाची मुकाटा जरा आहे. जाय जराशी झोपून राह आता दुपारची. जाय झोपल्यानं शांत वाटते. जाय बरं. हो बाई जाय. जेवण खाऊन झालं त्याचं अंग टाक जाय. डोकं शांत वाटते. आणि सकाळी मनातले विचार काढून टाक. शांत तिथे राही. हो बाबा. सध्या ती टेन्शन मध्ये आहे मीनाक्षीची आई. तिला काही बोलू नको. मी काही बोलू होती रे. पाहिलं की रे तुम्ही कशा गोष्टी कुरायला आल्यापासून नुसतं रडून राहिली. मी फार कधी ताईली मी त्या घरात जात नाही. मी म्हटलं ते सासूबाईले मी फोन लावतो. मला फोनही लावू देऊन मी राहिली. तुम्ही लावर पाहुण्याले फोन. माहीत तर होते. थांब ते नाही म्हणते ना. अजून लावला तर ते अजून तिचं जीवार येऊन जाईल. राहू दे. मी लावीन बरोबर सगळे फोन. अजिबात टेन्शन नको तू. सगळं चांगलंच होईल. समजलं ना? टेन्शन तिला देऊ नको तू. तिला बोलू नको. सगळं तिला काहीतरी टाइम दे. कोणत्या गोष्टीसाठी टाइम ते लागत असते. संगीता, घाई गडबडनं निर्णय चुकतात. म्हणून घाई गडबड करू नको. हा बोला अशोकजी. मीनाक्षी काय आहे? हा तू कशी काय चालली गेली माहेरी? तुला म्हटलं होतं ना मी की तुझे बाबा आल्यावर जाशील म्हणून. तू कशी काय चालली गेली मीनाक्षी माहेरी? आई सांगत होती की तू बॅग भरली चालली गेली. असं का बरं मीनाक्षी? तुला काय कमी होतं इथं? तुला कमी काय होतं इथं पण तू आरामच राहत. तुला आई तुला कामं करू लागत होती. मावशी तुला कामं करू लागत होती. इथे पण तू आरामच घेत होती. मग तिथं कशाला गेली तू? अशोकजी तसं नाही अशोकजी. मी आली, मला आठवण आली माझ्या आई बाबाची तर म्हणून आली अशोकजी मी. मीनाक्षी पण तू माझं वाट पण नाही पाहिली. मी आलो नाही ऑफिसवरून काही नाही. आणि माझ्या माघारी तू चालली गेली. मला फोन पण नाही केला तू. मला सांगितलं पण नाही तू. हे तुला शोभलं का मीनाक्षी? मी तुला प्रत्येक गोष्ट सांगतो. तू मला सांगितलं पण नाही. अशोकजी मला माफ करा. पण मला यायचं होतं इथं. मला आठवण आली होती माझ्या आई बाबाची अशोकजी.
ठीक आहे ना अशोकजी, ठेवते मी. मीनाक्षी तुला माझ्यासोबत बोलायचं नाहीये का मीनाक्षी? काय ड्रामे सुरू आहेत तुझे हे? तू आईला माझ्या त्रास देत होती, कामं करत नव्हती, मावशीला पण त्रास देत होती आणि मला माझ्यासोबत पण तू बरोबर बोलून नाही राहिली. काय आहे तुझ्या मनात काय आहे मीनाक्षी? मी त्रास देत होती? मी तर कधी त्रास दिला नाही. अशोकजी असं काऊन म्हणून राहिले मला? अशोकजी, तुम्हाला असं कोणी सांगितलं मी त्यांना त्रास देत होती म्हणून? मीनाक्षी मला सगळं सांगितलं आईनं आणि मावशीनं. म्हणजे खोटं सांगितलं है ना? जाऊ दे, पण हाच एक बहाणा आहे मला अशोकच्या नजरमधून उतरायचा. मी पण होच म्हणून देते. अशोकजी, मला नाही आवडत त्या दोघी जणी. मला नाही बोलायचं तुमच्यासोबत. मी फोन ठेवते अशोकजी, मला कॉन्टॅक्ट करू नका. मीनाक्षी हॅलो मीनाक्षी. मला माफ करा अशोकजी, मला माफ करा. मी तुमच्यासोबत वाईट वागली. तुम्ही मला इतकं प्रेम दिलं मला, एवढं मी वाईट वागली अशोकजी. पण मी काय करू अशोकजी? मी जर असं वागली नसते तर तुम्ही मला कधी विसरू शकत नसते. तुम्ही मला विसरले पाहिजे, हेच तर मला पाहिजे अशोकजी. तुमच्या आईन मावशीची प्लॅनिंग होती मला बाहेर काढायची. त्यांनी तुमचे कान भरले. भरू दे, पण मी आता विरोध नाही करीन त्या गोष्टीला. मी मान्य करीन सगळं माझ्यावरचे गुन्हे. तेव्हाच तर अशोकजीला वाटेल मी खराब आहे. तेव्हाच तर अशोकजी दुसरं लग्न करायला तयार होती ना. मला आता अशोकजीपासून खूप लांब जायचं आहे, खूप लांब. मला अशोकजीच्या जीवनाचं नुकसान नाही करायचं आहे. माफ करा अशोकजी. तुम्हाला बोलणं खूप कठीण आहे हो, पण काय करू, मनावर दगड ठेवून बोलीन मी. लय वेळ झाला, दार लावून बसलाय मीनाक्षी. मी काही दार नाही ठोकलं. म्हटलं जाऊ द्या, झोपली गिपली अशीन. पण निगेटिव्ह विचार येतात मनात. उठू का नाही तर तिले? झोपू दे तिला शांत होऊ दे. काही विचार नको करू. मीनाक्षी जवळ बा या. अरे जवळ बो अचानक. राम मामाची. मामाची मीनाक्षी कुठं गेली? हाय मीनाक्षी झोपेल आहे, बसा तुम्ही. मामाची मीनाक्षी अचानक कशी काय आली? आणि फोन केला तर फोनवरही बरोबर बोलून नाही राहिली. असं काय झालं मामाजी? तुम्ही तिला फोन करून बोलावलं काय? नाही बाप्पा, आम्ही कायला बोलावं तिला फोन करून? कशी काय आली? तुमच्या आईने तुमच्या मावशीला विचारायचं असतं ना तुम्ही कशी काय आली तर. म्हणजे मी समजलो नाही मामीची. संगीता शांत बस. तसं काही नाही जवळ बुवा. ते आता आली, तिने या वाटला आली. मामाजी यायला काही मना नाहीये. ही अशी पद्धत ना आली का? ते कोणाला काही माहित नाही, काही नाही. बॅग भरली, आईली विचारलं नाही, लगेच चालली आली. आणि माई वाट नाही पाहिली. मी ऑफिसवरून आलो होतो. मी याच्या म्हणजे माझ्या पहिलीच येऊन गेली, मी माझ्या माघारीच येऊन गेली. आणि 2 दिवसापासून आईसोबत मावशीसोबत चांगली वागून नव्हती राहिली. आताही फोन केला मी, इथं बरोबर बोलून नाही राहिली. नेमकं काय झालं मामाजी? तिला तब्येत खराब आहे का तिची? तुमच्याच घरी होती जवाई बुवा ती. तिकडूनच आली ती. आम्हाला काय माहित तब्येत खराब आहे का काय आहे तर. अशोकजी, तुम्ही इथे कसे काय आले? तुम्हाला सांगितलं ना मी फोनवर मला कॉन्टॅक्ट करू नका. मीनाक्षी नेमकं तुझ्या मनात काय चाललं मीनाक्षी? त्यासाठीच मी इथं आलो. काय आहे? मला कॉन्टॅक्ट करू नका. तू फोनवर नीट बोलत नाही. आई मावशी काही वेगळंच सांगतात. तुझ्या आई बाबा बरोबर बोलत नाही. मी काय समजू मीनाक्षी? असं अचानक काय झालं की तू इथं चालली आली? मीनाक्षी काय आहे हे? अशोकजी, तुम्ही आले तर बसा, चहा घ्या. पण मला मी येणार नाही तुमच्यासोबत, समजलं ना? मला यायचं नाही आहे तुमच्या घरी. मला यायचं नाही अशोकजी. पण का मीनाक्षी? तुला माझ्या घरी का नाही यायचं? बाबा, तुम्ही अशोकजीचा मानपान पूर्ण करा. आई, तो अशोकजीला चहा नाश्ता दे. ठीक आहे ना अशोकजी? पण माझ्यासोबत बोलू नका तुम्ही. मला बरं नाही आहे. मला कसं तरी होत आहे.
मामाजी मामीजी काय आहे काय माहित जवळ बुवा आम्हीच तर अचंब्यात पडलो आल्यापासून अशीच करून राहिली मला त्या घरात जायचं नाही मला त्या घरात जायचं नाही बस इतकंच लेकरासाठी तरा देता तुम्ही दिली है ना ते म्हणते मला लेकरू होत नाही मला लेकरू होत नाही म्हणजे याचा मतलब तुमच्या आई मावशी तिला लेकरासाठी बोलले असं आहे काय आता थोडं थोडं लक्षात आलं माझ्या मामीजी मी जातो मीनाक्षीशी बोलतो हो हो बोला बोला अशोक 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 पोरा अरे म्हटलं अशोक आता माय बाई अशोक कुठे गेला व काय झालं व मानंदा सुनंदाबाई अशोक कुठे गेला अशी ना बाथरूमात अशी पाहुणी अशोक नाही व बाई दात उघडाय व सुनंदाबाई गेला अशी कुठे बाहेर फोन कर ना अशोक त्याच्या सासरवाडीला गेला मी म्हटलं की तुला बायकोचा भाडे आहे बायकोचा गुलाम आहे अशोक असं जाऊ दे काही फरक नाही पडत आपण तिचे काही काम भरले आहेत ते येतोच नाही त्याच्या संग जाऊ दे ती आली नाही की अजून मग तो आला एकटा घरी अजून त्याचे काम भरू जाऊ दे नाही व बाई सुनंदाबाई आली कधी तिथं मग नाही येत ना व आली तर पाहून घेऊ मी हाव ना बसेल तर टेन्शन नका घेऊ डोक्यामधून सगळं काढून टाक बरं एकदाचं कटकट मी आता फोन नाही करत जाऊ दे समजतेच मग जरा भरानं लावीन ती मनानं जाऊ दे चल अंग टाकू